नमस्कार, मी विद्या शेळके. आज होता आईच्या हॉस्पिटलचा दुसरा दिवस. कारण शनिवारी आम्ही गेल्यानंतर आईच्या सोनोग्राफी वगैरे सगळे बऱ्यापैकी चेकअप झाले होते. म्हणजे ते ECG, एक्सरा आणि ब्लड टेस्ट वगैरे खूप सारे चेकअप केल्यानंतर म्हटलं आता हॉस्पिटल सगळ्यात चांगलं कोणतं आणि जिथे योजनेमध्ये लवकरात लवकर आईवर उपचार होईल असं हॉस्पिटल मी शोधायला निघालेले. रिपोर्ट वगैरे सगळे घेतले आणि मी निघाले गंगूबाई हॉस्पिटलला. श्री मातोश्री गंगूबाई हॉस्पिटलमध्ये आईची ट्रीटमेंट सुरू केलेली मी शनिवारपासनं. आणि मला एक असं होतं की टाटालाही मी उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण टाटा हॉस्पिटलला खूपच जास्त गर्दी आणि तिथले पेशंट बघून जे आजारी नाही आहेत ते पण आजारी पडतील. त्यामुळं म्हटलं ह्या हॉस्पिटल पण जवळ होतं. वैशालीनगरच्या पुढे श्रीनगरला गेलात की लगेचच आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या मातोश्रीच्या नावाने हॉस्पिटल सुरू आहे, जे गंगूबाई हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं. खूप ठिकाणी सर्च करून विचारपूर्वक मी वैशालीनगरच्या पुढेच श्रीनगरमध्ये हे हॉस्पिटल आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या आईंच्या नावाने, तिथे आले आणि आईंचा उपचार ह्या हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेतला. लवकरात लवकर आई माझी बरी व्हावी एवढीच अपेक्षा, इच्छा आणि देवाचरणी प्रार्थना होती. ह्या होत्या त्यांच्या मातोश्री एकनाथ शिंदे साहेबांच्या. आणि हे आहे एकनाथ शिंदे साहेबांचं स्पेशली बस स्टँड. आणि तुम्ही जर ठाण्यात आलात तर आणि ह्या बसस्टॉपचं नाव सांगितलं तरी कोणीही किंवा रिक्षावाले पण आणून सोडतात. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमधून जाऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घालून आणा, कारण की आत्ता आम्ही ॲडमिट केल्यानंतर पुन्हा त्यांना बाहेर जाऊ देणार नाही. त्याच्यासाठी मग आईला म्हटलं चल एकदा तू थोडंसं काही खाऊन घे. मग आईला म्हटलं तू जेवणच करून घे. आधीला नाईला जेवायला थाळी ऑर्डर केलेली आणि मी इडलीच घेतलेली, कारण की एवढं सकाळी सकाळी मला भूक नव्हती. जेवणं वगैरे करून लगेच हॉस्पिटलला निघालो. जवळच होतं आणि म्हटलं की तू पण परत आतमध्ये गेल्यावर तुला लवकर बाहेर येता येणार नाही, लवकर सोडणार नाही ते पुन्हा ॲडमिट केल्यानंतर. आणि आजपासून तर आईचं ऑपरेशन होऊपर्यंत आई ह्या हॉस्पिटलमध्ये राहणार होते. डॉक्टर शेलजा मॅम म्हणून त्यांच्याकडे आईचा उपचार सुरू केलेला. आईंना मग मी वॉर्डमध्ये घेऊन आलेले. 2nd फ्लोअरवर आम्ही ठीक 1 वाजता आलेलो आणि बरेच एक पेशंट यायला सुरू झालेले. आईंना काही फळं वगैरे आणून दिलेले. पूर्ण वॉर्ड हळूहळू गच्च भरायला लागला होता. त्यानंतर 2nd फ्लोअरवर नेलं. 2ऱ्या माळ्यावर आल्यानंतर परत आईला 104 नंबरचा बेड दिला. 2ऱ्या माळ्यावर आल्यावर बऱ्याचशा लेडीज होत्या ज्या आईंसारखंच त्यांचाही त्रास होता. त्यांनाही खूप दिवसांपासून ॲडमिट केलेलं होतं. पण आईंना म्हटलं तू चहा वगैरे घे. संध्याकाळचा चहा काही आलेला नव्हता. मग जायच्या आधी 5 ते 6 भेटायचा टायमिंग होता. मग म्हटलं चला अगोदर आईंना चहा आणि बिस्किट खाऊ घालते आणि त्यानंतर मग परत घरी जायचं होतं. कारण की इथे कुणालाच थांबून देत नाही. ह्या हॉस्पिटलमध्ये सगळी काळजी पेशंटची तेच लोक घेतात. जो स्टाफ आहे खूप छान आहे, स्पेशली डॉक्टर शेलजा मॅम. कारण की त्यांच्याजवळ आल्यानंतर एक खूप खात्री होती की खरंच त्या माझ्या आईला तर लवकरात लवकर बरं करतील. ऑपरेशन करून पटकन म्हटलं लवकर घरी ये आता तू एकदाची. आधीला म्हटलं आईच्या चपला उचलून ठेव, पुढच्या कित्येक दिवस आईला आता इथे थांबावं लागेल माहीत नाही. हॉस्पिटलमधून दोघंही निघालो आणि म्हटलं चला आता घरी जाऊया, कारण की इथे कुणालाही थांबायला परमिशन पण नाही आहे. शिवाय बाकीच्या हॉस्पिटलमध्ये जिथं आपण पेशंटकडे एक तरी जण राहिलंच पाहिजे कंपल्सरी, तसं इथे नव्हतं. हॉस्पिटल इतकं क्लीन होतं
इतकं स्वच्छ होतं की 3 स्टार 5 स्टार हॉटेलसारखं किंवा हॉस्पिटलसारखं तुम्ही म्हणू शकता. खूप छान सोय होती आणि योजनेमध्ये सुद्धा इथे ऑपरेशन केले जातात आणि आईचं पण योजनेमध्येच मी करायला घेतलेलं. आणि ह्या फळावाल्यांनी आधीला खराब डाळिंब चिपकवले होते. मला म्हणे उन्हाने ते खराब झाले असेल. मग त्याला 3 डाळिंबे 300 रुपयाचे दिलेले आणि मी परत 3च आंबे 300 रुपयाचे घेऊन घरी निघाले. म्हटलं आंबे तरी पुरं खातील आणि त्या डाळिंबाचं काही होणार नव्हतं. त्यामुळे ते परत रिटर्न केले आणि मी निघाले घरी. घरी जात असताना आरोहीचं चाललं, मम्मी मला हे खायला आण, मम्मी मला ते खायला आण. पण डोक्यात एकच विचार होता की आईला लवकरात लवकर बरं वाटावं आणि पुढचे काही दिवस माझी गाडी बंद राहणार आहे. तर त्यासाठी सध्या तरी फक्त माझ्या आईच्या बरे होण्याची प्रार्थना करा.